मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची पार खिचडी झाली आहे। इथे ना कोणती विचारधारा उरली ना कोणती निष्ठा। कोणता नेता कोणत्या पक्षात कधी जातोय हे कोणालाच सांगता येत नाही। पण या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या झालेल्या दलदलीत सुद्धा असे काही नेते आहेत ते अद्यापही एकाच पक्षाशी आणि एकाच नेत्याशी निष्ठावंत आहेत। तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातील असे 5 निष्ठावंत नेते कोणते आहेत जे अजून ना त्यांनी पक्ष बदलला ना निष्ठा बदलली, ते नेते आपण या व्हिडिओमध्ये पाहू। महाराष्ट्रातील निष्ठावंतांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर येतात ते म्हणजे संजय राऊत। संजय राऊत यांनी आपल्या करिअरची सुरुवात पत्रकार म्हणून केली होती आणि त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात ही शिवसेनेतून केली। संजय राऊत नेहमीच आपल्या सनसनाटी निर्माण करणाऱ्या आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असतात। पण शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीनंतर सुद्धा संजय राऊत या उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ राहिले आणि त्यांनी दाखवून दिलं की ते ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे निष्ठावंत नेते आहेत ते म्हणजे जितेंद्र आव्हाड। जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा काळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावरती गेले अनेक वर्ष आमदार आहेत। जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठ आहेत। जितेंद्र आव्हाड हे 1999 मध्ये राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा झाले होते आणि त्यानंतर तेव्हा 2002 पासून ते सध्यापर्यंत आमदार आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी पक्षफुटीनंतर सुद्धा शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे एकनिष्ठ नेत्यांच्या यादीमध्ये येतात। विनोद तावडे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात सुद्धा भाजपपासून केली। सुरुवातीला त्यांनी गिरणी कामगाराचे प्रश्न असेल किंवा कृषी विभागाचे प्रश्न असतील किंवा शिवरायांचे स्मारक बनवण्याचे प्रश्न असतील यावरती परखडपणे आवाज उठवला आणि याचंच त्यांना फळ म्हणून भाजपने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आणि विनोद तावडे हे आमदार सुद्धा झाले। त्यानंतर पुढे ते मंत्री सुद्धा झाले आणि त्यांची ही कारकीर्द चांगलीच गाजली। 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी विनोद तावडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा होतील अशा चर्चा होत्या, पण असं काहीच झालं नाही। उलट भाजपने त्यांना विधानसभेची उमेदवारी सुद्धा दिली नाही आणि त्यांना कोणतंच पद सुद्धा दिलं नाही। या काळात विनोद तावडे हे नाराज असल्याच्या चर्चा आल्या आणि ते भाजप सोडतील असं सुद्धा बोललं गेलं, पण विनोद तावडे यांनी त्यांची एकनिष्ठता दाखवत ना भाजप सोडला ना दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आणि पुढे 2022 मध्ये विनोद तावडे यांना भाजपचं राष्ट्रीय सचिव करण्यात आलं आणि सध्या विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुद्धा आहेत। निष्ठावंत नेत्यांच्या यादीमध्ये पुढील नेते आहेत बाळासाहेब थोरात। बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावरती जवळपास 40 वर्ष आमदार होते। या काळात ते अनेकदा मंत्री सुद्धा झाले किंवा अनेक वर्ष ते विरोधी पक्षात सुद्धा बसले, पण सध्या काँग्रेसची जी महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता बाळासाहेब थोरात हे दुसऱ्या पक्षात जातील असं सुद्धा बोललं गेलं, पण ते अजूनही काँग्रेस पक्षातच आहेत। त्यामुळे या निष्ठावंत नेत्यांच्या यादीत बाळासाहेब थोरात यांचा सुद्धा नंबर लागतो। महाराष्ट्रातील निष्ठावंत नेत्यांच्या यादीत 5व्या क्रमांकावर येतात पंकजा मुंडे। पंकजा मुंडे या भाजपच्या सध्या विधान परिषदेच्या आमदार असून त्यांच्या राजकारणाची सुरुवात 2009 मध्ये झाली, पण पंकजा मुंडे यांचे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे हे भाजपचे मोठे नेते असल्यामुळे सुरुवातीच्या काळात पंकजा मुंडे यांना राजकारणात फारसा संघर्ष करावा लागला नाही। 2009 मध्ये त्या पहिल्यांदा आमदार झाल्या, पण 2014 मध्ये गोपीनाथ मुंडे यांचं झालेलं अकाली निधन त्यानंतर त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत खूप संघर्षाला सामोरं जावं लागलं। 2014 मध्ये त्या आमदार झाल्या, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्या मंत्री सुद्धा झाल्या, पण 2019 मध्ये पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी पराभव केला आणि पंकजा मुंडे यांना भाजप विधान परिषदेवरती घेईल असं चर्चा झाल्या, पण भाजपने त्यांना ना विधान परिषदेवरती घेतलं ना त्यांचं पुनर्वसन केलं। या काळात पंकजा मुंडे नाराज आहेत अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा झाल्या आणि पंकजा मुंडे ह्या पक्ष बदलतील असं सुद्धा बोललं गेलं। पंकजा मुंडे यांना अनेक पक्षाकडून ऑफर सुद्धा होत्या, पण पंकजा मुंडे यांनी त्यांची निष्ठा दाखवत ना पक्ष बदलला ना दुसऱ्या पक्षात प्रवेश केला। याचंच फळ त्यांना 2024 मध्ये भेटलं। पंकजा मुंडे यांना 2024 मध्ये बीड लोकसभेमधून उमेदवारी देण्यात आली, पण यामध्ये सुद्धा त्यांना अपयश आलं आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, पण भाजपने लगेच पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती घेऊन त्यांचं पुनर्वसन केलं आणि पंकजा मुंडे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पशुसंवर्धन मंत्री आहेत। मित्रांनो, हे होते महाराष्ट्राच्या राजकारणातील असे 5 नेते जे अद्यापही एकाच पक्षाशी निष्ठावंत आहेत। आणखी महाराष्ट्राच्या राजकारणातील असे कोणते नेते आहेत जे आणखी एकाच पक्षाशी निष्ठावंत आहेत? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।